रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननेतपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वतत्मजं वनरायुधमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। विठला विठला तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीतांचा पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका मने आता, तुका मने आता आम्ही नवजू दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम
कारण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता अभिनव भाग विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी नेम्या पंढरीच्या देवराया माझे दंडवत तुझे पाया अनादि निर्गुण निर्गुण टाळी वाजली पाहिजे दोन्ही मृदंगे छान बरं काय त्यांच्यासाठी टाळी डबल हा आनंद वाटला आनंदाचं प्रतीक म्हणजे भगवान कृष्णाचा जन्म भगवंताच्या लीला ज्याच्या सानिध्यात जीवन जगलो त्याच्यासारखा जीवनात आनंद नाही अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवर मागे देहरूपी परडी करावी ज्ञानाचा पोत पाजळावा आणि भक्ताला सद्बुद्धी प्राप्त व्हावी याची जोगवा भगवती समोर मागायचं भगवती कोण आहे ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला भगवती म्हणावं तिचं स्वरूप असलेली आई कालिंकेच्या दरबारामध्ये गेल्या 9 वर्ष पूर्ण झाले हे 10वं वर्ष 10व्या वर्षाचा काला माझ्यासारख्या पामराला सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आजची सेवा मला मिळाली हे माझ्या जीवनातलं अतिभाग्य दैव प्रारब्ध अदृष्ट काय व्याख्या द्यायची ते द्या आनंद वाटला चालत असताना हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आजची ही काल्याची म्हणजे सांगतीची कीर्तनाची सेवा आनंदाच्या ओघामध्ये आजची पर्वणी आहे ही ज्ञानगंगा आहे ज्ञानगंगेमध्ये नाहून निघालं बर का ज्ञानगंगा बर का आणि हिमालयातून निघालेली गंगा त्या गंगेनं माणसाचं शरीर स्वच्छ होतं आणि ज्ञानगंगेनं माणसाचं मन स्वच्छ होतं कलियुगामध्ये स्वच्छ मनाची माणसं कमी पाहायला भेटते जिथे तिथे हे का नाही भगवंतानं मन हे खूप आतमध्ये ठेवलेलं आहे ते जर दिसतं असतं ते जर कळालं असतं पुढच्याच्या मनात काय चाललं तर लोक एकत्रित आले नसते लक्षात घ्या मन भगवंतानं झाकून ठेवलेलं आहे फक्त मन प्रगट होतं बोलण्याच्या माध्यमातून हे का नाही आनंद वाटला गोड गायनाचार्य आहेत मृदंगाचार्य आहेत मालदार चोपदार विनेकरी टाळकरी समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित कर्मचारी आदी करून सगळ्यांच्या माध्यमातून या स्तराची गोड आपली कीर्तनाची सेवा भगवतीच्या चरणावर आपण व्हायची आहे या कार्यक्रमाला सुंदर असं नियोजन तुम्ही सर्व भाविकांनी या ठिकाणी केलं पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांचे गावातील प्रतिष्ठित वारकरी मंडळींचे ज्येष्ठ श्रेष्ठ मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचे या ठिकाणी आपण आशीर्वाद घेऊन आजचा कार्यक्रम संपन्न करत आहोत त्यामध्ये महाराष्ट्रामधून आलेले सर्व समाज बांधव करून जे काही आपल्या महाराष्ट्रामधून समाज बांधव या कार्यक्रमांचं बरं का शोभा वाढवण्यासाठी या मंडपामध्ये स्थानपन्न झाले त्या सर्वांना या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं धन्यवाद विठाला म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलेचं चरित्राचं उच्चारण करावं आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता करावी असं गोड निरूपण वारकरी संप्रदायानं तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे म्हणून त्या पुनश्च एकदा संप्रदायाला साष्टांग प्रणिपात करून आजच्या सेवेला प्रारंभ विठाला